नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना. विद्यार्थी मित्र हो, आपल्या विज्ञान विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेला 2-3 जे एक्सपेरिमेंट आहेत आपले जे घेण्याचं आपलं नियोजन होतं, परंतु गेले 8-10 दिवस काही कारणास्तव मी शाळेवर उपस्थित नसल्यामुळे तुम्हाला या एक्सपेरिमेंटबद्दल आपण काही करू शकलो नाही. परंतु येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच यापैकी काही एक्सपेरिमेंट येऊ शकतात, तर त्याची तयारी आपण थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी करून देतो, तशी तुम्ही तयारी करावी. आता एक्सपेरिमेंट नंबर 8 जो आहे तो स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा आहे. आपल्या ॲक्टिव्हिटी बुकमधून आपण हे बघायचं आहे आणि पूर्ण करायचं आहे आणि तशी तयारी करायची. परीक्षेमध्ये काय असतं की एक्सपेरिमेंटचं नाव देतो आम्ही आणि हे पॉईंट दिले जातात. एम, मटेरियल, आवश्यक असेल तर डायग्रॅम. आता अशी डायग्रॅम तुम्ही काढण्याची आवश्यकता नाही तिथे. त्याच्यानंतर प्रोसिजर जी असते ती प्रोसिजर तुम्ही स्वतः करायची असते, तिथे ती लिहायची नसते. तुम्हाला जो काही प्रश्नपत्रिका असेल त्याच्यामध्ये एम असणार, तर या एक्सपेरिमेंटचं नाव दिल्याबरोबर तुम्हाला हे एम लिहिता आलं पाहिजे. टू स्टडी द प्रेझन्स ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी असं तुम्हाला एम लिहिता आलं पाहिजे. मटेरियल, त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये इथे जे दिलेलं आहे ते तिथं दिलेलं नसतं, ते तुम्ही लिहायचं आहे आणि तुमच्यासोबत हे साहित्य असणं आवश्यक आहे. आपण प्रयत्न करूया उद्या परवा एकत्र करण्याचा या सर्व मटेरियलला. त्याच्यामध्ये स्ट्रॉज लागणार आहेत आपल्याला या एक्सपेरिमेंटसाठी, जे सहज उपलब्ध होतात. त्याच्यानंतर वुलन क्लॉथ आहे, लोकरी कापड जे असतं वुलन, सर्वांना माहिती आहे, ते एक लागणार आहे आणि ग्लास बॉटल लागणार आहे. बघा, प्लॅस्टिक बॉटल नाही आहे, ही ग्लास बॉटल आहे. एवढं साहित्य झाल्यानंतर या प्रोसिजरला आपण स्टडी करायचं आहे. काय, कारण ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी करायची आहे. तर प्रोसिजरमध्ये काय आपण करायचं आहे की एक कीप अ स्ट्रॉ ऑन अ ग्लास बॉटल, एक ग्लास बॉटल घ्यायची आणि त्याच्यावर अशा प्रकारे आपले हे स्ट्रॉ ठेवायचे आहे. नंतर काय करायचं आहे, ब्रिंग अनदर स्ट्रॉ नियर द फर्स्ट स्ट्रॉ अँड ऑब्झर्व. आणि दुसरा जो स्ट्रॉ आपल्या हातामध्ये असणार आहे तो आपण याच्या जवळ आणणार आहोत आणि जवळ आणल्यानंतर काय घडतं आहे, दॅट इज कॉल्ड ऑब्झर्वेशन. तर ते आपण ऑब्झर्व करणार आहोत काय घडत आहे, बघा, लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नाऊ रब द सेकंड स्ट्रॉ ऑन अ वुलन क्लॉथ. आता दुसरा स्ट्रॉ घ्यायचा आहे आणि आपल्याकडे जे काही वुलन क्लॉथ असेल, कंपल्सरी पाहिजे, त्याच्यावर आपल्याला रब करायचं आहे, म्हणजे घासायचं आहे त्याला. कशाला? स्ट्रॉला. कशावर घासायचं आहे? आपल्या वुलन क्लॉथवर. ठीक आहे. आणि घासल्यानंतर काय करायचं आहे की त्या स्ट्रॉला ब्रिंग इट नियर द स्ट्रॉ ऑन बॉटल, आणि बॉटलवर जे स्ट्रॉ आहेत त्याच्याजवळ आणायचं आहे. आणि मग इथं सुद्धा आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. बघा, पहिल्या स्टेपमध्ये आपण काय केलं आहे की याला रब न करता स्ट्रॉ घेतला आहे आपण आणि ठेवलेल्या स्ट्रॉच्या जवळ घेऊन गेलो. तिथे काय घडलं आहे ते आपण नोंद करणार आहोत. आणि आत्ता जेव्हा दुसरा स्ट्रॉ घेऊन आपण त्याला रब करून या बॉटलवर ठेवलेल्या स्ट्रॉजवळ घेऊन गेलेलो आहोत ना, तर तिथे आता काय घडतं आहे हे एक ऑब्झर्वेशन आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे, 2 ऑब्झर्वेशन झाले आपले. आता काय म्हणत आहे, रब बोथ द स्ट्रॉज ऑन द वुलन क्लॉथ, कीप वन ऑन द बॉटल अँड ब्रिंग द अदर नियर द फर्स्ट. ऑब्झर्व. आता तिसऱ्या स्टेपला तिसरं ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं आहे. आत्ता जे आपण 2 स्ट्रॉ आपल्याकडे होते, एक रब न केलेला आणि दुसरा रब केलेला. आता काय करायचं आहे की या दोन्ही स्ट्रॉला आपल्याला परत एकदा रब करायचं, वुलन क्लॉथवर घासायचं आहे आणि त्यापैकी एक स्ट्रॉ हा बॉटलवर ठेवायचा आहे आणि दुसरा जो आता राहिलेला आहे त्याला आपल्याला या बॉटलवर ठेवलेल्या जो पहिला आपण ठेवला घासल्यानंतर त्याच्याजवळ आणायचा आहे. आत्ता हे एवढ्या गोष्टी झाल्यानंतर आत्ता आपण काय ऑब्झर्वेशन केलेले आहेत, आपल्याला काय आढळलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला नोंदवायचं आहे. नोट डाऊन
ऑल द अबव ऑब्झर्वेशन्स इन द गिवन टेबल. या टेबलमध्ये तुम्हाला जे ऑब्झर्वेशन पाहायला मिळाले ते या ठिकाणी तुम्ही नोंदवायचे आहेत. ठीक आहे. चार्ज्ड स्ट्रॉ टेकन नियर द अनचार्ज्ड स्ट्रॉ. एक चार्ज्ड स्ट्रॉ आहे जो प्रभारित झालेला आहे, तो आपण प्रभार नसलेल्या स्ट्रॉजवळ घेऊन गेलेलो आहोत. तर त्या ठिकाणी अट्रॅक्शन होईल का रिपल्शन होईल, काय होईल हे इथं आपल्याला एक्सपेरिमेंटमधून लिहायचं आहे. अट्रॅक्शन होणं म्हणजे ते दोघं एकमेकाकडे आकर्षित होतात का, होत असतील तर त्या ठिकाणी अट्रॅक्शन लिहायचं आहे, होत नसतील तर मग रिपल्शन लिहायचं आहे. बघा, या दोन्हीपैकी एक गोष्ट होणार आहे. कारण काय असतं की अपोजिट चार्जेस हे अट्रॅक्ट होतात आणि लाईक चार्जेस जे आहेत त्याच्यामध्ये रिपल्शन होतं. म्हणून या दोनपैकी एक असणार. मग कन्क्लुजन या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. तर कन्क्लुजन काय असेल, अट्रॅक्शन जर असेल तर अपोजिट चार्जेस आर डेव्हलप्ड ऑन स्ट्रॉज, असं आपण त्याचं कन्क्लुजन करूया. आणि जर रिपल्शन असेल तर लाईक चार्जेस डेव्हलप्ड ऑन स्ट्रॉज, असं आपलं त्या ठिकाणी कन्क्लुजन असेल, म्हणजे निष्कर्ष असेल. म्हणजे आपण जो प्रयोग केला त्यातून एक आपण काढलेलं अनुमान, निष्कर्ष त्या ठिकाणी आपण लिहितोय. सेकंड आहे बघा, बोथ द स्ट्रॉज विथ सिमिलर चार्जेस ब्रॉट नियर इच अदर. यू नो दॅट, मी आत्ता सांगितलं तुम्हाला की सिमिलर चार्जेस दॅट इज अ लाईक चार्जेस. सिमिलर चार्जेस म्हणजेच लाईक चार्जेस. आता लाईक चार्जेस म्हणजे काय, तर सारखे चार्जेस असलेले दोन्ही स्ट्रॉ आपण एकमेकाच्या जवळ आणले तर नो डाऊट त्या ठिकाणी काय होणार आहे, रिपल्शन होणार आहे. मग आता कन्क्लुजन काय आहे, देर इज ऑलवेज रिपल्शन बिटवीन द सिमिलर चार्जेस, है ना, किंवा रिपल्शन इज फाउंड इन सिमिलर चार्जेस असं असेल. त्यानंतर चार्ल्ड स्ट्रॉ अँड द वुलन क्लॉथ विथ अपोजिट चार्ज ब्रॉट क्लोज. थर्डमध्ये आहे चार्ज स्ट्रॉ म्हणजे प्रभारित झालेला स्ट्रॉ अँड द वुलन क्लॉथ, आणि वुलन क्लॉथ विथ अपोजिट चार्ज ब्रॉट क्लोज. अपोजिट चार्ज आहेत म्हणजे विरुद्ध प्रभार आहेत. तर विरुद्ध प्रभार असतील तर यू नो दॅट देर इज ऑलवेज अट्रॅक्शन. तर त्या ठिकाणी आपण अट्रॅक्शन लिहिणार आहे. आणि कन्क्लुजन असंच असणार आहे आपलं, डिफरंट चार्जेस अट्रॅक्टेड टू इच अदर आणि सिमिलर चार्जेस रिपल्सेस टू इच अदर. अशा प्रकारे हा एक्सपेरिमेंट आपला संपतो. कन्क्लुजन इथं दिलेले आहेत तिन्ही पण, ते तुम्ही वाचून घ्या. इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट्स अट्रॅक्ट इलेक्ट्रिकली अनचार्ज्ड ऑब्जेक्ट्स. त्याच्यानंतर देर इज अ रिपल्शन बिटवीन सिमिलर इलेक्ट्रिक चार्जेस. आणि तिसरं आहे रिपल्शन इज युज्ड ॲज अ टेस्ट फॉर आयडेंटिफाईंग ऑन इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट्स. हा रकाना जरी आपण भरला तरी आपलं या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. आणि त्यावरचे 2 प्रश्न असतील जे तुम्हाला ओरली सांगायचे आहेत, जे आम्ही तुम्हाला विचारू. याच्यासाठी आता इथे बघा, द एक्सपेरिमेंट रिगार्डिंग स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी शुड बी परफॉर्म इन. म्हणजे हा जो एक्सपेरिमेंट आहे जो स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीशी संबंधित आहे तो कशामध्ये आपण परफॉर्म केला पाहिजे. तर पर्याय आहेत डॉम्पमध्ये, वेटमध्ये, ड्रायमध्ये, ऑल ऑफ दॅम. तर हे डॉम्पमध्ये करायचं आहे का वेटमध्ये करायचं आहे का ड्रायमध्ये करायचं आहे का ऑल ऑफ देममध्ये करायचं आहे, हे तुम्हाला आन्सर तुमच्या त्या पाठातून शोधायचं आहे आणि राईट करायचं आहे. ठीक आहे. देर इज डॅश डॅश बिटवीन अपोजिट इलेक्ट्रिक चार्जेस. आता याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे वरच्या एक्सपेरिमेंटमधून कळलेलं आहे. निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी कळून जाईल की अट्रॅक्शन आहे का रिपल्शन आहे का ट्रान्सफर आहे का नन ऑफ देम आहे. तर सो प्लीज स्टुडंट्स या एक्सपेरिमेंटचं प्रिपरेशन करा. अगदी घरीसुद्धा तुम्ही करून बघू शकता. उद्या सुट्टीचा दिवस आहे, या उपलब्ध गोष्टी होतात. आणि तुम्ही मंगळवारी येताना या सायन्सच्या एक्झामच्या वेळेस हे मटेरियल सोबत घेऊन आलात तर मग तर पर्सनली तुम्ही करू शकता आणि तो आपला प्रॅक्टिकलचा विषय त्या ठिकाणी संपतो. ओके, बेस्ट ऑफ लक. You should try to understand this with the help of your textbook and carry out this at your home for one time and bring
all these materials with you in school. Okay, bye bye, see you again. Thank you.